नमस्कार, मी प्रियांका. तर पहा, आपल्या जीवनात जेव्हा वाईट काळ येतो, जेव्हा नशिबाची साथ अजिबात मिळत नाही, नशिबाची साथ सुटते, जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, तेव्हा माणूस कितीही ज्ञानी असो, कितीही हुशार असो, त्याच्याकडे कितीही पैसा, ताकद, ओळखी असो, त्या क्षणी काहीच कामाला येत नाही. ज्या गोष्टींवर आपण आजपर्यंत अभिमान बाळगत होतो, ज्या गोष्टींमुळे आपण स्वतःला सक्षम समजत होतो, त्या सगळ्या अचानक म्हणजे निष्फळ वाटू लागतात. सगळं असूनही काहीच नाही असं वाटायला लागतं. जी अडचण आयुष्यात येते ती इतकी मोठी वाटते, की त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नाही. मैत्रिणींनो, डोळ्यांसमोर अंधार दाटून येतो किंवा मन गोंधळलेलं असतं. काय करावं? कुठं जावं? कोणाला सांगावं? काहीच समजत नाही. खूप सारे प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर येतात. माणूस इकडून तिकडे भटकत राहतो, सल्ले घेत राहतो, उपाय शोधत राहतो. पण तरीही परिस्थिती जशी आहे तशीच राहते. तर मित्रांनो, देव न करो अशी वेळ कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. पण खरी घटना ही आहे, की अशी वेळ अनेकांच्या आयुष्यात येते. जर अशी संकट तुमच्या आयुष्यात आली असती, जर तुम्ही सध्या अत्यंत कठीण काळातून जात असाल, जर तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नसेल, जर तुम्ही मनाने आणि शरीराने थकून गेला असाल, जर तुम्हाला वाटत असेल, की आता बस, आणखी सहनच होत नाहीये, जर तुम्ही पूर्णपणे खचून गेला असाल, हरल्यासारखं वाटत असेल आणि तुमची मदत करणारं या जगात कुणीच नाही असं वाटत असेल, तर मित्र-मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आणि आज मी जे काही सांगणार असलेले हे उपाय कदाचित तुमच्यासाठीच आहेत आणि खूप सोपे उपाय आहेत. आज मी तुमच्यासोबत काही अतिशय साधे पण प्रभावी आणि शक्तिशाली उपाय शेअर करत आहे. हे उपाय ऐकायला खूप साधे वाटतील, पण यामागे मित्र-मैत्रिणींनो अनुभव आहे, श्रद्धा आहे आणि अनेक लोकांचा विश्वास सुद्धा आहे. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. काही गमावं लागणार नाही. काही तुमचं जाणार नाही. पण मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही प्रांतातले असाल, ग्रामीण भागातील असाल, शहरी भागातील असाल, स्त्री असाल किंवा पुरुष असाल, तरुण असाल किंवा वयस्कर असाल, या उपायांवर कोणतीही अट नाही आहे. हे अगदी साधे सोपे उपाय आहे. कोणताही मंत्र नाही, कोणताही खर्च नाही, कोणताही दिखावा नाही. तुमची समस्या कोणतीही असो, शरीराची असो, मनाची असो, पैशाची असो, कुटुंबातील कलह असो, वादविवाद असो, व्यवसायातील तोट्याची असो, नोकरीतील अडचणी असो, कर्जाची आहे, आजारपणाची आहे. मी जसं टायटलमध्ये लिहिल्याप्रमाणे जर श्रद्धेने हे उपाय केले, तर तुमची डोंगरा एवढी मोठी समस्या, डोंगरा एवढा मोठा त्रास, डोंगरा एवढे मोठे दुःख आणि कष्ट हळू-हळू पण नक्कीच दूर होऊ लागतील. यावर तुम्ही पूर्ण विश्वास नक्कीच ठेवा. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे? अगदी थोडक्यात मी तुम्हाला हा साधा उपाय सांगणार आहे. आजचा व्हिडिओ कदाचित थोडा लांब असेल, पण कृपया थोडा संयम ठेवा. कारण काही गोष्टी घाईत सांगता येत नाहीत. हा व्हिडिओ पूर्ण पहा. कदाचित हा उपाय थेट तुमच्यासाठी नसेल, पण तो तुमच्या ओळखीच्या किंवा कुटुंबातील किंवा मित्रांपैकी कुणाच्या तरी नक्कीच उपयोगी पडू शकतो. हा उपाय नक्की शेअर करा. हा उपाय खर्चाशिवाय आहे. घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी होणारा आहे. पण परिणामकारक आहे आणि अनुभवाने सिद्ध झालेला आहे. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर मनापासून तुमचे मी अगदी मनापासून स्वागत करते. एक छोटीशी नम्र विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्र-मैत्रिणींनो, अर्ध्या सेकंदाचं काम आहे. पण श्रद्धेने लिहिलेलं देवाचं नाव अनेक अडचणी हलक्या करते.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे. लाईक तर कराच आणि जर तुम्हाला लाईक करायचं नसेल, डिसलाईक करायचं असेल, ती पूर्णपणे तुमची इच्छा आहे. तर मित्र-मैत्रिणींनो अशी दुःख, असे कष्ट, अशा समस्या असतात, ज्या आपण कुणालाही सांगू शकत नाही. सांगायचं म्हटलं तर कुटुंबाची इज्जत, मान-सन्मान धोक्यात येतो. हो की नाही? तर म्हणूनच हे उपाय स्वतःसाठी शांतपणे, श्रद्धेने करा. स्वतःसाठी. मी काय सांगते पुन्हा एकदा ऐका. स्वतःसाठी करायचं आहे. पुढे मी जे प्रयोग सांगणार आहे, ते शनिवारपासून सुरू करायचं आहे. मित्र-मैत्रिणींनो, आता मी जे प्रयोग सांगणार आहे, ते ऐकायला जरी साधे वाटत असले, तरी हे प्रयोग तेव्हाच करायचे आहेत, जेव्हा तुम्हाला खरंच असं वाटतं, की अ, आता माझ्यासाठी सगळेच मार्ग बंद झाले आहेत. तेव्हाच हे उपाय तुम्हाला करायचे आहे. आता कुठूनही मदत मिळेल अशी आशाच उरलेली नाही. तेव्हाच आपल्याला हे उपाय वापरायचे आहेत. अशा वेळीच हे प्रयोग अधिक परिणामकारक ठरतात. हे प्रयोग तुम्ही शनिवारपासून सुरू करायचे आहेत. मी 2-3 छोटे पण अतिशय महत्त्वाचे प्रयोग इथे सांगणार आहे. कृपया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण एखादा छोटासा मुद्दा जरी सुटला, तर हा पूर्ण उपाय जो आहे, प्रयोगाचा पूर्ण परिणाम तुम्हाला मिळत नाही. हे प्रयोग तुम्हाला शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस करायचे आहेत. महिन्यात फक्त हे 3च दिवस कदाचित पुढच्या महिन्यात परत तुम्हाला हे प्रयोग पुन्हा करायची गरज पडणार नाही. आणि जर करू वाटले तर परत तुम्ही पुढच्या महिन्यात करू शकता. कारण जेव्हा देव जागं होतं, तेव्हा मदत अचानक मिळते. मार्ग आपोआप सापडतो आणि परिस्थिती हळू बदलू लागते. त्याला पहिला प्रयोग इथे सांगायला सुरुवात करते. स्वतःसाठी अडचणी दूर करण्यासाठी काय करायचंय शनिवारी रात्री 9 वाजल्यानंतर एक तुम्हाला तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. खूप मोठा तुकडा घेऊ नका. अर्धा तुकडा पुरेसा आहे. तुरटी हा प्रयोग शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस करायचा आहे. लक्षात घ्या मित्र-मैत्रिणींनो, हा प्रयोग स्त्री असो, पुरुष असो दोघंही करू शकतात. कोणत्याही अवस्थेत म्हणजे स्त्रियांना जर पाळी असेल तर तेव्हाही करू शकता. कोणत्याही धर्माचे असाल तरीही चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रयोग फक्त स्वतःसाठीच करायचा आहे. हे मी पहिलं पण सांगितलेलं आहे, स्वतःसाठीच. कमेंटमध्ये असे प्रश्न विचारू नका, मुलासाठी करू शकते का? किंवा मुलीसाठी करू शकते का? पतीसाठी करू शकते का? नाही. स्वतःसाठी, भावासाठी चालेल का? नाही. स्वतःसाठीच हा प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग ज्याने करायचा त्याने स्वतःसाठीच करायचा आहे. आता ही जी प्रयोग करण्याची प्रक्रिया आहे ती नीट समजून घ्या. तर तुम्हाला इथे अ, अ, एक लोखंडी तवा गॅसवर ठेवायचा आहे. गॅस सुरू करा. तवा चांगला तापू द्या. आता त्या तापलेल्या तव्यावर तुरटीचा तुकडा ठेवा. हळू-हळू तुरटी आहे ती तापू लागेल, वितळू लागेल आणि शेवटी ती वितळून एक गोलसर, कडक चकतीसारखी बनेल. हिलाच आपण तुरटीचा पतासा असे म्हणतात. म्हणजेच तुरटी गरम केल्यानंतर वितळून जी एकसण चकती तयार होते, तोच तुरटीचा पतासा. ओके. तर तसं तुम्हाला एक चकती तयार करायची आहे. तुरटी पूर्णपणे वितळल्यानंतर एक स्वच्छ अखंड फुलासारखी म्हणजे ज्याचे फुलं तुटलेली नाही, ती लवंग तुम्हाला घ्यायची आहे. तुटलेली किंवा खराब लवंग घेऊ नका. त्याचबरोबर एक चिमूट काळी एक चिमूट काळी मोहरी घ्यायची आहे आणि ती त्या वितळलेल्या तुरटीवर टाकायची आहे. यानंतर गॅस बंद करा. आता थोडा वेळ थांबा. ते सगळं थंड झालं की ते आपोआप तव्यापासून सुटणार आहे. ती तुरटी आपोआप तव्यापासून अलग होईल. तर ते हातात घ्यायचं आहे आणि शांत उभे राहा. डोळे बंद करा आणि तुमची जी काही समस्या आहे ती मनात स्पष्टपणे तुम्हाला आठवायची आहे. ती समस्या मनात ठेवून भाव निर्माण करा. ती एखाद्याला आपण खूपच गरज आहे आपल्याला असं आपण सांगतो ना, तसं तुम्हाला मनात ती समस्या बोलायची आहे. आता ते हातात घेतल्यानंतर तुमच्या मुठीत घट्ट धरून डोक्यापासून पायाकडे उलट्या दिशेने 8 वेळा ओवाळायचं आहे. 8 वेळा गोलवर फिरवायचा. प्रत्येक वेळेस ओवाळल्यानंतर हळूच एक फुंकर मारायची आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला एक फुंकर म्हणजे एक वेळा तुम्ही पूर्णपणे असं गोल फिरवलं आहे. त्याच्यानंतर एक फुंकर, परत दुसऱ्या वेळी परत फुंकर असं तुम्हाला सतत 8 वेळा फुंकर मारायचे.
असं 8 वेळा तुम्हाला करायचं आहे. यानंतर विलंब न करता, उशीर न करता लगेच ओवाळून झालं की ताबडतोब घराबाहेर पडा. जवळच्या रस्त्याजवळ म्हणजे 4 रस्ते लागतात. तिथे त्या रस्त्याच्या मधोमध तो तुरटीचा तुकडा आहे, चकती आहे, ती ठेवायची आहे आणि मागे वळून न पाहता घरी यायचं आहे. हातपाय धुवायचे आहेत. सकाळपर्यंत गाड्या, दुचाकी काही असेल यांच्या ये तो पूर्णपणे जो तुरटीचा तुकडा आहे तो चुरगळला गेला पाहिजे अशा पद्धतीने ठेवा. हाच प्रयोग रविवारी रात्री करायचा आहे, सोमवारी रात्री करायचा आहे. किमान 1 महिना हे करा. गरज वाटली तर दुसरा आणि तिसराही महिन्यात तुम्ही हा प्रयोग करू शकता. आता मी दुसरा उपाय सांगते. संपूर्ण कुटुंबासाठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा प्रयोग आहे. जर घरावर कर्ज वाढत चाललेलं असेल, घरात सतत वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, व्यवसाय किंवा नोकरीत घसरण झाली असेल, आजारीपणा काही केला जात नसेल, घरावर वाईट नजर, वास्तुदोष असल्यासारखं वाटत असेल, पूर्वी सगळं ठीक होतं आणि अचानक गेल्या 1-2 वर्षात सगळं बिघडलं असं तुम्हाला वाटते, तर हा प्रयोग नक्की करून पहा. काय करायचंय बघा, तुम्हाला एक मूठ साधं मीठ घ्यायचं आहे. आपण जे जेवणात वापरतो ते मीठ घ्या किंवा जाडं मीठ मिळतं ते घेऊ शकता. तर त्यावर एक लहान तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे. एक मूठ मीठ घ्या, त्यावर तुरटीचा तुकडा ठेवा. आता ती मूठ बंद करा आणि हा प्रयोगही रात्री 9 नंतरच करायचा आहे. घरात जितके कोपरे आहेत, तितक्या वेळा त्या मुठीचा प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करा. घराच्या प्रत्येक कोपऱ्याला त्या मुठीचा स्पर्श करा. एक खोली असेल, 4 कोपरे असतील, 2 खोल्या आहेत, स्वयंपाकघर असेल, सर्व कोपरे तुम्हाला तुम्ही मूठ बांधून ठेवली आहे, यानंतर त्याला स्पर्श करायचे. यानंतर ते मीठ आणि जो तुरटीचा तुकडा आहे, तो टॉयलेटमध्ये टाका आणि त्यावर पाणी सोडून द्यायचं आहे. घरात टॉयलेट नसेल तर जवळच्या गटारात फेकून द्या. तर हा प्रयोग सलग 3 शनिवार करायचा आहे. हा 3 शनिवार प्रयोग करायचा. आता आता तिसरा प्रयोग सांगते, यश, अडथळे आणि आपले शत्रू कमी करण्यासाठी. जर कामात यश मिळत नसेल, व्यवसाय अडखळत असेल, प्रत्येक कामात अडचणी येत असतील, विरोधक वाढत असतील, तर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. तुम्हाला काय करायचंय बघा, तुरटी तव्यावर तापवायची आहे, गरम करा आणि त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची गोल चकती होईल. तो वितळल्यानंतर, तो थंड झाल्यावर तो बारीक कुटून पूड करा. 1 चमचा फिटकरी पूड करायची आहे आणि 2 चमचे साधं मीठ त्यामध्ये चांगलं मिसळायचं आहे. तर ही पूड काचेच्या बाटलीत साठवायचं आहे. दररोज सकाळी उठल्यावर कसलाही ब्रश करण्याआधी, चूळ भरण्याआधी 1 चिमूट पूड दातावर ते तुम्हाला चोळायचं आहे. त्यानंतर तोंड धुवा आणि नंतर नेहमीप्रमाणे ब्रश करा. हा सुद्धा उपाय आहे. मित्र-मैत्रिणींनो, हे तिन्ही प्रयोग जर श्रद्धेने आणि नियमित केले, तर डोंगरा एवढी दुःख, डोंगरा एवढे कष्ट हळू-हळू नक्कीच दूर होतात. मी तुम्हाला अनुभवावरून सांगतेय, की विश्वास ठेवा आणि उपाय करून पहा. काही तुमच्या शंका असतील, काही समजलं नसेल, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आज पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सदैव तुम्ही आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि आपले भोलेनाथ, आपले श्री स्वामी समर्थ या सगळ्यांचे, आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरणी मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ, श्री स्वामी समर्थ, जय माता दी. धन्यवाद.